शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं आहे, जिथे आपली तयार कटोरी आहे मापाच्या ब्लाऊजची तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि शोल्डरमध्ये एक मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट शोल्डर मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्या ब्लाऊजवरती आपण आता तयार करतोय त्यासुद्धा ब्लाऊजवरती आपलं हे सेम मार्किंग झालं पाहिजे. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. आता ही मापाच्या ब्लाऊजची कटोरी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या, म्हणजे तुमचं मार्किंग ह्याच्यावरती सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. आता हे बरोबर परफेक्ट शोल्डर आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. मार्किंग करून झालं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी पकडायची आणि दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्याव्या लागतात. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचा, पाठीची बाजू उलटी ठेवा आणि शोल्डर जोडून घ्यायचं आहे. गळ्याची बाजू पकडताना व्यवस्थित पकडायची आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूंचे इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. शोल्डर अजिबात उतरत नाहीये. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या.